भारतामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज या व्हिडिओमध्ये। ऑपरेटर तर नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 046 हा आपला चॅनल आहे। तर नक्कीच पहिले चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपल्या व्हिडिओ ह्या कोणत्या पण टॉपिकवरून येतात आणि कुठल्या पण रिलेटिव्हमध्ये व्हिडिओ येतात। तर त्याच्यामुळे तुम्ही पहिले व्हिडिओ आपले बघा आणि नंतर मग चॅनल आपल्या सबस्क्राईबर करा, जेणेकरून आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे त्याच्यामुळे। तर चला मंडळी, आज तशा प्रकारे आज नवीन एक ब्लॉग घेऊन येत आहे, कारण की हा तुम्ही कधी बघितला की नाही ते मला माहीत नाही। कारण की हा ब्लॉग असा असेल, कारण की आपल्या जो भारतामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज या व्हिडिओमध्ये। तर असंच बघत राहा, कारण की आपण चाललोत आता JNPT इंटरनॅशनल पोर्टमध्ये, म्हणजेच जेट्टीवरती। तर चला मंडळी, आता मी तुम्हाला तिकडे नेते आणि तुम्हाला सगळं मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही हे व्हिडिओमध्ये पूर्ण बघा, कारण की दम लागा म्हणा चालू कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। कारण की आपल्या जो इंडियामध्ये आपला इम्पोर्ट बाहेरून येतो आणि एक्सपोर्ट आपल्याकडून बाहेर जातो, ते मी या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप नका करू, कारण की व्हिडिओ स्किप केली तर तुम्हाला मजा नाही येणार। कारण की आज मी तुम्हाला सगळं किसी ऑपरेटर व RTG ऑपरेटर, फोरली ऑपरेटर प्लस लॅशर आणि चेकर, सुपरवायझर आणि चेकर आणि डेक चेकर हे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर असंच बघत राहा। आता आपण चाललो JNPT पोर्टला, तर बघूया तिकडे गेल्यावर मी तुम्हाला काय दाखवते काय नाही, तुम्ही फक्त असंच बघत राहा, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, एवढंच फक्त बोलेन। तर चला मंडळी, मी आज जाणार आहे सूरजच्या गाडीवरती, तर त्याच्या गाडीवर जाईन मी, कारण की माझी गाडी नेली तर मी तुम्हाला नीट रस्ता वगैरे काय दाखवणार नाही त्याच्यामुळं। तर चला मंडळी, व्हिडिओमध्ये असंच बघत राहा आणि व्हिडिओ स्किप नका करू। व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा, नक्कीच करा, कारण की भरपूर पुढे जायचं आपल्याला। तर चला मंडळी, हात दुखला माझा। नमस्कार मंडळी, तर बघा आता आपण पोहोचलेलो आहे BMCT पोर्टला। तर बघा हा असा पोर्ट म्हणजे हा एंट्रन्स आहे, गेट आहे बघा। हे गेटमधून चेक इन करतात पास आणि नंतर मग तर आता बघूया, आता आपण इथून बसणार आहे जवळ गाडीला आणि डबल जाणार आहोत आपण आतमध्ये। हा अजून 5 किलोमीटर अंतर आहे इथून, परत आता आतनं जाऊ। हे बघा तुम्हाला समोरला तुम्हाला दिसत असतील, हे बघा ट्रेन दिसला। तर मंडळी, आपण आता गाडीमध्ये बसून आलेलो 16 नंबर गेटला। तर इथे CISF बोल चेकिंग करतात, तर बघूया त्यांची चेकिंग कशी प्रोसेस असते। गाइस, तुम्हाला बघायचं आहे आलशी आमचा ऑपरेटर, हे बघ आलशी ऑपरेटर, हे बघ आलशी, हे आलशी ऑपरेटर पिनिंग टाकायला जावाचा, इथं बसलास काय? हे आलशी ऑपरेटर आलो का ना, गाडी आली बघ त्यांची।
तर बघा मंडळी, हा आपला ड्रेसिंग आहे आणि ही आपली फोर्कलिफ्ट आहे. मी फक्त फोर्कलिफ्टवरच काम करतो आहे, कारण की जे काय काम असते ना ते फोर्कलिफ्टवर इथं होते, लॉकचं सिस्टीम. तर मी तुम्हाला पहिले तिकडचं दाखवते, म्हणजे काय चाललं आहे काय नाही, नंतर मग आपल्याशी आपण संवाद साधू तुमच्याशी. तर चला मंडळी बघा पाठी. तर हे बघा, तो दिसला तो पेलवान आहे आणि इथे एक पेलवान आहे. ह्या पेलवानांचं काम काय असतं माहिती आहे का तुम्हाला, की ह्या मोठ्या शिप येतात ना, कंटेनर शिप, या शिपला फक्त ते तिकडून म्हणजे त्या बाजूनी, म्हणजे हे तिकडं दिसते तुम्हाला, त्या बाजूने तिकडनं तेवढेपर्यंतच फक्त येतील त्या शिप. नंतर मग इकडे येताना त्यांना ह्यांचा सहारा असतो, म्हणजे या पेलवानांचा. तर बघा मंडळी, तो येऊन इथंशी म्हणजे ह्या आपल्या जेट्टीवर त्यांना व्यवस्थित लावून देतात आणि मग ते बोरिंगवाले असतात ना, म्हणजे तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे रशाविषा खाली टाकल्या की नंतर मग ते लावून घेतात. म्हणजे आता प्रॉपर आता व्हेसल तिथं लागलेली आहे. तर बघा आता तो पेलवान पण बाजूला झाला आहे आणि हे बघा रशा टाकलेल्या आहेत, रशा लावल्यात बोरिंगवाले, आणि बोरिंगवाले त्यांचं काम केलेलं आहे. आता आपला काम काय, आपला काम फक्त एवढंच की ते पिनिंग स्टेशन आहेत ना, ते पिनिंग स्टेशन लावायचं आणि नंतर मग काय लॉक असतील ते लॉक लावायचं. तर बघा मंडळी, आता मी तुम्हाला एक चांगली व्हिडिओ करून दाखवते. कोई फीडबैक पीएसए को लेकर आपके साइड से? सर मुझे तो यहाँ बहुत अच्छा है। इधर आकर पोर्ट लाइन क्या होता है, मतलब कौन से जहाज लगते हैं, कौन से लाइन का सर्विस का जहाज रहता है, ये मालूम गिरा। सुरक्षा महसूस होता है क्योंकि सब जगह पे सिक्योरिटी है, जगह जगह पॉइंट पे कुछ भी मतलब ऐसा होता है तो हम लोग तुरंत उनसे जाके बता सके, ऐसा सिस्टम है। फैसिलिटी बरोबर आहे। तुम्हाला मी एक VCचा पण सांगून देते. ऑपरेटर आहे ना, ऑपरेटर हे बघा, हा ही कॅबिन दिसली तुम्हाला, त्या कॅबिनमध्ये ऑपरेटर असतं आणि तिथून ऑपरेटिंग करते. तर बघा आत्ता सध्या ऑपरेटर आहे ना ह्या QCमध्ये नाही आहेत, कारण की QC आहे ना ती बूम अप आहे. अप असल्या कारणाने ऑपरेटर तिथं राहत नाही, आणि बूम डाऊन असले ना म्हणजे ते बघा ते डाऊन दिसतात खाली आहेत, आणि ते तिकडं बघा ते खाली डाऊन करतात, म्हणजे त्याच्यात अजून ऑपरेटर आहेत बसले, आणि याच्यात पण ऑपरेटर आहेत. पण ते आता QC आहे ना ती ग्रँडवे होईल, म्हणजे ती आता QC आहे ना ती तिकडं जाईल, म्हणजे तिच्या जागेवर, म्हणजे जिथून आपल्याला कंटेनर काढायचे असतील तो त्यांचा बे वाईज घेतील आणि नंतर मग तिथून कंटेनर काढायला सुरुवात करतील. तर चला मंडळी, आता हे बघा ह्या ITV असतात, ह्या ITVवर कंटेनर टाकतात आणि मग तो कंटेनर जातो यार्डला. तर बघा अशा प्रकारे यार्ड असतो टर्मिनल. RT जे आहेत त्या RT जे आहेत ना त्या कंटेनर उचलून या म्हणजे टर्मिनलमध्ये ठेवतात, आणि जर बाहेरची गाडी आली असेल म्हणजेच आपली इम्पोर्टची, म्हणजे आपल्याकडून येते गाडी, नंतर मग ती त्या गाडीवर कंटेनर टाकते आणि तो कंटेनर आहे ना तो वेअरहाऊसला जाते. ते बघा ते CISF वाले राऊंड मारतात, त्यांचं पण काम एकदम व्यवस्थित असते. तर चला मंडळी, आता मी बाकीचं तुम्हाला नंतर दाखवणार आहे आणि पूर्ण प्रॉपरमध्ये दाखवणार आहे. तुम्ही बघत राहा, व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी. तर बघा मंडळी, सांगल्याप्रमाणे आता ती QC आहे ना ती ग्रँडवे होते, तुम्हाला दिसत आहे. तर बघा मंडळी, असा गेअरबॉक्स असतो. हा गेअरबॉक्स आम्हाला ते लॉक, म्हणजे हा डब्बा उचलून डिस्चार्जला टाकायचा. तर बघा, तर काय बघा लॅशरचं काम काय असतं, लॅशर फक्त लॉक काढतो आणि डब्यात टाकतो, म्हणजे आम्ही जो डबा आणलेला असतो त्या डब्यात लॉक टाकतो. बघा काय गाइस, बघा आता मी चालू आहे पेट्रोल टाकायला. अरे कहना क्या चाहते हो? सॉरी, मध्ये कसं पेट्रोल, आता मी चालू डिझेलला. तर चला मी आता तुम्हाला तिकडे नेते यार्डमधून जायचं, म्हणजे टर्मिनलमधून, आणि तुम्हाला मी दाखवणार कसं सेफ्टी असेल कसं नाही त्यासाठी. बघा इकडे BM3ला एक वेसल लागलेली आहे, SSF डायनामिक.
कैसा है? मजे में? तर बघा मंडळी, चेकरचं काम कसं कंटेनर येतो ना त्याला अपडेट करायचं, एवढंच फक्त त्यांचं काम असतं. म्हणजे काय चूक नको व्हायला म्हणून त्यांना ठेवलेलं आहे, जास्त काही नाही. तर मंडळी बघा, तर आम्हाला आहे ना सूर्याचा मजा रोज घेता येते, कारण की हा सूर्य जेव्हा खाली जातो ना तेव्हा एकदम म्हणजे भारी वातावरण दिसतो आणि निसर्गाचा पण मजा एक नंबर येतो. ही बघा आपली मुंबई, इथून जवळ, भरपूर जवळ आहे इथून मुंबई. आम्हाला तर एकदम बरं वाटलं. तर मंडळी सांगितल्याप्रमाणे बघा, तर आता आपल्याकडून एक्सपोर्ट आहे ना तो बाहेर जातो. तर बघा कंटेनर उचलतो केसी ऑपरेटर, म्हणजे स्पेडर. तो स्पेडर आहे जो पिवळ्या कलरचा आहे, तो स्पेडर असतो. तो स्पेडर आहे ना तो खाली टाकतो आणि नंतर मग तो कंटेनर उचलतो. तो कंटेनर उचलणार आणि तो वर नेणार परत आणि वेसलवर सोडून देणार, म्हणजे वेसलवर ठेवणार. सोडून देणं म्हणजे टाकणार नाही, तो व्यवस्थित बसवणार. फक्त डेक चेकर वरती असेल तो त्याला लोकेशन सांगणार, त्या लोकेशनप्रमाणे ऑपरेटर ऑपरेटिंग करतो. तर बघत राहा तुम्ही मंडळी. तर बघा मंडळी, आता जो लोडिंग होता आता तिथं डिस्चार्ज चालू झालेला आहे. तर डिस्चार्जमध्ये बघा तो इम्पोर्टचा कंटेनर आहे ना तो बाहेर निघतो आणि तो ITO पडतो आणि तो ITO पडल्यावर तो येतो टर्मिनलमध्ये. तर तो टर्मिनलमध्ये गेल्यावर तो इम्पोर्टचा कंटेनर आपल्या CFSमधल्या गाड्या येतात ट्रान्सपोर्टच्या आणि तो कंटेनर घेऊन CFSला जातात. तर बघा अशी प्रोसेस असते. नमस्कार मंडळी, तर बघा, तर आपला पूर्णपणे ब्लॉग आहे ना तो फायनल झालेला आहे आणि तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे. ITGबद्दल किंवा QC ऑपरेटरबद्दल सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि बघा हे ITV आहेत ना त्यांच्याबद्दल पण थोडं व्हिडिओ केलेले आहेत, त्यांच्याबद्दल पण थोडं बोलणार आहे. तर व्हिडिओ जर कशी वाटली कशी नाही कमेंट मला सांगा, कारण की ही फर्स्ट टाईम मी जेटीवरती व्हिडिओ बनवलेला आहे. परवानगी नाही पण मन मोकळं करून माफी मागते, कारण की अशा गोष्टी आपण दाखवल्या नाही पाहिजे. तर चला मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मंडळी, टेक केअर, गुड बाय.